साहेब आले म्हणजे लई वाटायचं मला. आपला धनी लई मोठा माणूस, लई मोठं शिक्षण घेतलेला. साहेब आले की चांगल्या पगाराची नोकरी मिळवतील. आपणही चार चौघींसारखी चांगली लुगडी चोळी घ्यावीत, भांडी खोंडी घ्यावीत असं लई वाटत होतं बघा माझ्या मनाला. साहेबांपाशी तसं बोलून दाखवलं. पण साहेब यावर म्हणाले, रामू, मी शिकलो, विद्वान झालो. माझ्या शिक्षणाचा फायदा घेऊन मी जर चांगल्या पगाराची नोकरी मिळवली, चार चौघांसारखा थाटात संसार केला तर त्यात तुझं एकटीचंच भलं होईल. पण रामू, तुला नाही का वाटत माझ्या शिक्षणाचा, विद्वत्तेचा फायदा माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या या करोडो बांधवांना व्हावा? माझ्या या करोडो बांधवांच्या समाधानात तू समाधानी होणार नाहीस का रामू? सगळीकडे पसरलेला प्रज्ञा सूर्याची अर्धांगिनी असताना माझ्या जीवनात अंधार. माझे साहेब माझ्या जवळ नाही, तो ते विदेशात गेले उच्च शिक्षणासाठी. जाताना मात्र मला सांगून गेले, रामू, हा संसाराचा गाडा आता तुला चोढायचा आहे बघ. पण लई यातना होतात, कष्ट पडतात. अहो, अंगात ताप असतो, कधी कधी तर घेरी सुद्धा येऊन पडते मी. आपलं मन मोकळं करावं, आपलं दुःख कुणाजवळ बोलावं असं कुणी नसतं बघा माझ्या जवळ. मग मी अशी एकटीच बोलत असते. हाच का कोणाच ठाऊक. साहेबांची मला लई आठवण यायला लागलीये. जीवाला अशी हुरहुर लागलीये बघा. का कोणाच ठाऊक. पण अरे, या तर घोषणा आहेत. ऐकलात तुम्ही ऐकलात हा आवाज? हा, बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद. म्हणजे माझे साहेब येत आहेत. ऐकलात तुम्ही? हा आवाज थांबला, त्या घोषणाही थांबल्या. म्हणजे साहेब नाही आले. मला झालेला भास होता हा बहुतेक. हो, कदाचित माझ्या मनाचा खेळच असेल. असाच एक खेळ मी लहानपणी सुद्धा खेळायचे, गौऱ्या थापण्याचा. माझे वडील भिकू धोत्रे, वननगावचे. माझी माय रखमा. माझा बा गोदीत ओझं व्हायचा, हमाली करायचा. माझी माय शेण्या जमा करायची, गौऱ्या थापायची आणि बाच्या संसाराला हातभार लावायची. मी बी आपल्या लहान लहान हातानं जमतील तशा शेण्या जमा करायची आणि गौऱ्या थापायची. पण माझ्या बाला नाही खपायचं होते. भा मायला लई रागवायचा. रखमे, का ग माझ्या रामीला असल्या शेण्या गौऱ्याच्या कामात लावतेस? अगं, माझी रामी राजाची राणी होईल बघ. तिला का ग तू असली वंगाळ कामात घालतीयस? धनी, हवं मला काय गोड वाटते वय? रामी शेण्या जमा करतीये, गौऱ्या थापतीये ते. हो, पण म्या किती बी सांगितलं तरी माझं काही सुदीपक ऐकत नाही बघा ही पोरगी. मुलखाची हट्टी हाय ती. म्हणती या माय, अगं तुला बी तेवढीच मदत होईल कामात. लई गुणाची हाय माझी रामी. रखमे,
अगं तुला ठाऊक नाही, माझी रामी राजाची राणी होणार आहे. तवा तिच्या धनीचं पतूर मतूर आलं तर तिला लिहिता वाचता याया ना ग का? म्या रामीला शिकवणार आहे बघ. धनी हवं असलं वंगाळ काय बोलताय? हवं रामी पोरीची जात. पोरीच्या जातीनं लिवायचं वाचायचं शिकायचं असतं का हो कधी? हवं लगीन करून जाईलच किती परक्याच्या घरी. तिला कशाला पाहिजे व लिवणं बिवणं? रखमे अगं तुला ठाऊक नाही, तिकडं पुण्यात त्या फुल्या बाबानं काढली आहे म्हणे पोरींची शाळा. जात्यात पोरी तिथं लिवाया वाचाया शिकाया. म्या रामीला शिकवणार आहे बघ. माझा बा लई जीव टाकायचा माझ्यावर, लई तरास करून घ्यायचा माझ्या पायी. बाच्या तरासापायी मला बी वाटायचं आपण बी लिवावं वाचावं शिकावं, पण घरात म्या मोठी. माझ्या पाठची माझी धाकली बहीण गौरा तिचं नाव. आणि लई नवसानं झालेला माझा दादा शंकर. शंकरच्या रूपानं धोत्र्याच्या वंशाला दिवा मिळाला होता. पण लागोपाठ झालेल्या बाळंतपणात लई खालावली माझ्या मायची तब्येत. समदे उपाय करून झाले, गंडे दोरे झाले, तांत्रिक मांत्रिक झाले, डॉक्टर वैदुषी झाले, पण काही बी उपयोग झाला नाही बघा. आणि एक दिवस या लहानशा रमाच्या पदरात दोन लहान लहान भावंडांना टाकून माझी माय भरल्या संसारातून उठून गेली. मायेच्या मरणानंतर बाचा संसार सांभाळायला मला तिनं शिकवलेला तोच हुनर कामात आला, गौऱ्या थापण्याचा. म्या आपली लहान लहान हातानं जमतील तशा शेण्या जमा करायची, हिवल्या गौऱ्या थापायची आणि अर्ध कच्च अर्ध शिजलं करून खाऊ घालायची त्या कच्च्या बच्चांच्या तोंडात. रात करता पुरुष माझा बा, पण मायच्या मरणानंतर तोही लय खालावला. अनेक दिवस गोदीत ओझं वाहता वाहता हमाली करता करता माझ्यावर लय जीव टाकणारा हा माझा बाप माझ्याच पायावर रगत होऊन बा मरण म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय हे कळण्याआधीच या लहानशा रमाच्या पदरात दोन लहान लहान भावंडांना टाकून माझी माय आणि माझा बा या भरल्या जगात मला पोरक करून गेले, अनाथ करून गेले. लई दुःखाचे दिवस होते ते. माय आणि बाच्या मरणानंतर मग माझा मामा आला मुंबईहून. मग नाही ठेवलं त्यांनी आम्हाला वनंदला, तो घेऊन गेला आम्हाला मुंबईला. आणि तुम्हाला सांगते, जेव्हा आम्ही मुंबईला आलो ना तेव्हा कुठं या रमाच्या पदरात 4 दिवस सुखाचे पडले बघा. आमचं आयुष्य हे असंच बघा, 4 दिवस सुखाचे तर 4 दिवस दुःखाचे. एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू.
कधी कधी वाटायचं साहेबांच्या जीवनात मी संघर्षाची सोबतीड होते का, पण यात अभिमान नाही, उलट आहे तो सार्थ अभिमानच. आणि जिचा पती केवळ देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील विद्वान असा असावा असं भाग्य मला लाभलं. माझ्यासारखी भाग्यवान मीच. मुंबईला आलो आणि थोड्याच दिवसात घरात माझ्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या. ही स्त्रीच्या आनंदाचा सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे तिचं लग्न. आमचं लग्न ठरलं ना तेव्हा मी होते 9 वर्षाची. आणि साहेबांनी नुकतीच मॅट्रिकची परीक्षा दिली होती. आमचं लगीन लागलं मुंबईच्या भायखळ्याच्या बाजारात. संध्याकाळी कोळणी गेल्यावर आमचं लागलं बघा शुभमंगल. सगळीकडे माशांची घाण पसरलेली होती. गटारातून पायाखालून घाण पाणी वाहत होतं. अशातच धोत्र्यांची आंबेडकरीण म्हणून जेव्हा मी आंबेडकरांच्या घरी आले तेव्हा मला मामांजींनी सांगितलं, सुनबाई, आपल्यामुळे भीमाच्या शिक्षणात खंड पडता कामा नये. मीही सांगितलं, मामांजी, मी सांगते तुम्हाला, रमाच्या जीवात जीव शिक्षणात खंड पडू देणार नाही. ही रमाच्या जीवात जीव असेपर्यंत साहेबांच्या शिक्षणात खंड पडू देणार नाही. हकीकत माया करायची मामांजी माझ्यावर. घरात मामांजींची मिलिटरीची शिस्त. त्या शिस्तीत मला घरचं वळण लागलं. कामाची बी शिस्त लागली. मामांजींच्या त्या मिलिटरीच्या शिस्तीत आमचा भीमा रमाचा संसार सुरू झाला. घरात खाणारी तोंड जास्त, मिळकत कमी. लई ओढताण व्हायची, तंगी भासायची. साहेब घरची सगळी परिस्थिती जाणून होते. तशातच साहेबांना बडोदे सरकारांचं बोलावणं आलं. अहो, नोकरीसाठी. साहेबांनी पण ठरवलं बडोद्याला जायचं, नोकरी मिळवायची, 4 पैसे कमवायचे आणि घरात खर्च करायचे. पण मामांजींना नव्हतं आवडलं ते. त्यांना नव्हतं वाटत की आपल्या लाडक्या लेकानं कुणाची तरी गुलामी करावी. मामांजींनी तसं बोलून दाखवलं. पण साहेबही मुलखाचे हट्टी. हट्टाने गेले निघून बडोद्याला. साहेब गेले आणि इकडे मामांजी अंथरून धरलं. मीच कशी बशी समजूत काढत होते मामांजींची. जी, अहो, 4 पैशाच्या नोकरीसाठी शिक्षणावर पाणी सोडून द्यायचे नाही ते. पण मामांजींची समजूत काही पटतच नव्हती. अन्न पाणी जाईना, पण तोंडून साहेबांचे नावही सुटेना. देवाच्या नावागत साहेबांच्या नावाचा जप सुरू होता जणू. आम्ही सगळे घाबरून गेलो. बडोद्याला तार पाठवून साहेबांना बोलवून घेतलं. वाटलं ज्या लाडक्या लेकाचं नाव घेत घेत मामाजी एक दिवस कटत होते, त्या लाडक्या लेकाच्या दर्शनासाठी जणू त्यांनी आपले प्राण शिल्लक ठेवले होते. साहेब आले. मोठ्या प्रेमानं मामाजींनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. या रमाच्या खांद्यावर साहेबांची लई मोठी जबाबदारी टाकून मामांजी दुसऱ्यांदा या रमाला पोरक करून गेले.
पावसाचा खेळ खेळत एक दिवस कटत होता. तशातच एक दिवस साहेबांचे गुरुजी आले. अहो केळुसकर गुरुजी. त्यांनी मला सांगितलं, सुनबाई, एक फार मोठी बातमी चालून आली आहे साहेबांसाठी. अहो साहेबांना अमेरिकेला जाऊन उच्च शिक्षण प्राप्त करण्याची शिष्यवृत्ती मिळते. अशी संधी वारंवार उपलब्ध होत नाही. तेव्हा घ्या पोरांनो, सोडू नका ही संधी. गुरुजींनी सांगितलं, पण माझ्यावर तर पाडच कोसळलं. साहेब आम्हा सगळ्यांना सोडून जाणार 7 समुद्र पलीकडे. मग या घरात कमावणार कोण, खाणार काय, आणि हा संसार कसा चालणार. पण मग मला मामांजींना दिलेल्या वचनाची आठवण झाली आणि सांगून टाकलं गुरुजींना, गुरुजी जाऊ देत साहेबांना, शिकू देत केवढं शिकतात ते, मी सांभाळीन सगळं. साहेब गेले. जाताना मात्र मला सांगून गेले, रामू, हा संसाराचा गाडा आता तुला सोडायचा आहे बघ. काही दिवसांनी साहेबांची तार आली, अमेरिकेहून परत येतो म्हणून. खूप आनंद झाला मला. साहेब येणार म्हणून मी सगळं घर सारवलं. साहेबांना जे आवडेल ते सगळं चांगलं चुंगलं खाऊ घालायला घरात सामान सुमान आणून ठेवलं. आमची सगळ्यांची आत बाहेर होत होती. साहेब कधी येतात असं वाटत होतं. साहेब येण्याचा दिवस उजाडला. पण तेवढ्यातच ती बातमी आली. ज्या बोटीनं साहेब येणार ती बोट जर्मन पाणबुड्यांनी बुडवून टाकली म्हणे. एका क्षणात त्याचं नव्हतं होऊन गेलं. एका क्षणात आनंदानं भरलेलं घर दुःखात बुडून गेलं. ती बातमी ही खोटी. त्या बातमीवर विश्वास ठेवावा की ठेवू नये असं झालं होतं बघा. माझ्या जीवाची तर घालमेल होत होती. पण तेवढ्यातच ती बोट चुकल्यामुळे दुसऱ्या बोटींना सुखरूपपणे परत येतो अशी साहेबांची तार आली आणि आमचा जीव भांड्यात पडला. साहेब आले. त्यांच्या त्या राजबिंड्या रूपावरून माझी नजरच हटत नव्हती. मला सांगते, साहेब आले म्हणजे लई वाटायचं मला. आपला धनी लई मोठा माणूस, लई मोठं शिक्षण घेतलेला. साहेब आले की चांगल्या पगाराची नोकरी मिळवतील. आपणही 4 चौघींसारखी चांगली लुगडी चोळी घ्यावीत, भांडी कोंडी घ्यावीत असं लई वाटत होतं बघा माझ्या मनाला. साहेबांपाशी तसं बोलून दाखवलं. पण साहेब यावर म्हणाले, रामू, मी शिकलो, विद्वान झालो. माझ्या शिक्षणाचा फायदा घेऊन मी जर चांगल्या पगाराची नोकरी मिळवली, 4 चौघांसारखा थाटात संसार केला तर त्यात तुझं एकटीचंच भलं होईल. पण रामू, तुला नाही का वाटत माझ्या शिक्षणाचा, विद्वत्तेचा फायदा माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या या करोडो बांधवांना व्हावा? माझ्या या
या करोडो बांधवांच्या समाधानात तू समाधानी होणार नाहीस का रामू? साहेब साहेब खूप मोठे मोठे शब्द बोलत. मला अडाणीला काय समजायचं, काय डोक्यावरून जायचं. हा, पण त्यावेळी मला एक पक्क उमगलं. माझे साहेब इतरांसारखे नाही. माझे साहेब सामान्यांसारखे जीवन जगणारे नाहीत. ते खूप वेगळे आहेत. त्यांच्या इच्छा अपेक्षा सामान्यांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. तेव्हा त्यांच्या होला हो म्हणून नाहीला नाही म्हणणं एवढंच ठरवलं बघा या अडाण्या रमानं. साहेब शिक्षणाच्या गडावर पाय रोवून बसलेले आणि मी संसाराच्या गाड्याला झुंपलेली. अहो, संसाराचा गाढा चालवायला मला माझ्या मायेनं शिकवलेला तोच हुनर कामात आला, गवऱ्या थापण्याचा. माझी बहीण गौरा ती कामाला जायची. माझा दादा वाती पिना वायसर विकायचा आणि तशातच भागवावं लागायचं कसं तरी. मात्र यातलं काहीही साहेबांना न सांगता वाणी उधार सामान देत नव्हता. दूधवाला दूध टाकत नव्हता. चुरमुरे फुटाण्यावर दिवस काढण्याची वेळ आली होती हो माझ्या लेकरा बाळांवर. तशातच एक दिवस माझं बाळ गंगाधर लई आजारी पडला. पावत नव्हती हो लेकराची तडफड. त्याला घेऊन दवाखान्यात गेले, पण डॉक्टर अडले. पैशाविना गंगाधरला हातच लावणार नाही म्हणाले. पाया देखील पडले हो मी डॉक्टरांच्या, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. औषधाविना पैशाविना गेलं माझं लेकरू मला सोडून. गेलं माझं लेकरू. मला आई म्हणण्याच्या त्याच्या तोंडून माय ही हाक ऐकण्याच्या आत गेलं माझं लेकरू मला सोडून. एक एक करत 4 लेकरांवर माती सोडून आलो आम्ही. जगला वाचला तो फक्त यशवंता. तोही तब्येतीनं असा तसाच. साहेब आल्यावर आमच्या घरी एका रत्नानं जन्म घेतला. साहेबांचा खूप आवडता होता तो. मोठ्या आवडीनं साहेबांनी त्याचं नाव ठेवलं राजरत्न. पण गंगाधर सारखाच तोही नाही राहिला आमच्या जवळ फार काळ. 2.5 वर्षाचा होता. गंगाधर सारखाच तोही गेला आम्हाला सोडून निमोनियानं. राजरत्नच्या जाण्यानं मात्र साहेबांना लई दुःख झालं. मग त्यांनी आपलं सगळं लक्ष समाजावरच दिलं. समाजावरच पुत्रवत माया केली साहेबांनी. समाजाकडूनही साहेबांना भरपूर प्रेम आदर मिळाला. त्या प्रेमापोटी त्या आदरापायी साहेबांचे बाबासाहेब कसे झाले आणि मी रमाई कशी झाले ते कळलंच नाही मला. याच आदरापोटी
एकदा साहेबांचा सत्कार करायचं ठरलं. साहेबांबरोबर मलाही सत्काराला जायला मिळतंय म्हणून खूप आनंद झाला मला. वाटलं साहेबांसोबत सत्काराला जायचंय तर एखादं छानसं लुगडं नेसून जावं. पण घरात मनाजोगं लुगडं काही सापडतच नव्हतं. मग मला एक जुनी पेटी दिसली. त्या पेटीतले सगळे कपडे काढल्यावर त्याच्या तळाशी मला एक जरीचा पटका दिसला. मला खूप आवडला तो. शाहू महाराजांनी साहेबांना दिलेला. वाटलं सत्काराला जावं तर हा पटका नेसूनच. पण या पटकेची नऊवारी काही जमतच नव्हती म्हणून 5 वारी नेसून गेले मी सत्काराला. ही गर्दी जमलेली, हजारो लोक, सगळ्यांच्या तोंडात बाबासाहेबांचंच नाव, सगळ्यांच्या नजरा आमच्याकडे. पण साहेब मात्र सगळ्यांच्या नजरा चुकवून माझ्याकडे बघत होते. मला राहावल्याच गेलं नाही. मी सत्कार आटपून घरी आल्यावर मात्र साहेबांना विचारलं, साहेब, अहो सत्काराच्या वेळी तुम्ही माझ्याकडेच बघत होते, काही चुकलं का माझं? रामू, अगं हे काय नेसून आलीस भलतंच सत्काराला? साहेब, अहो आपला सत्कार, तेव्हा वाटलं एखादं छानसं लुगडं नेसावं. पण घरात मनाजोगं लुगडं काही सापडतच नव्हतं. तेव्हा मला हा जरीचा पटका दिसला. हो साहेब, शाहू महाराजांनीच तुम्हाला दिलेला. पण या पटक्याची नऊवारी काही जमतच नव्हती म्हणून मी 5 वारी नेसून आले. काही चुकलं का माझं? अगं, मग तुळसा अक्काला नाही का मागायचं एखादं छानसं लुगडं? त्या नाही म्हणाल्या असत्या का तुला? साहेब, अहो आपला सत्कार, सगळ्यांच्या नजरा आपल्याकडेच होत्या. खूप गर्दी होती तिथे. आणि तुळसा अक्काला मागितलेलं लुगडं जर मी घालून गेले असते तर बायांमध्ये बोलून गेल्या असत्या ना त्या. माझी वहिनी बघा, मी दिलेल्या लुगड्यात किती छान दिसते. साहेब, अहो बायांमध्ये झाली असती ही गोष्ट. साहेब, अहो आपली फाटकी लुगडी लाख मोलाची. दुसऱ्यांची साडी आणि चोळी आपल्या हो काय कामाची? रामू, अगं कुठं शिकलीस हे? साहेब, आपल्याच तालमीत तयार झाली आहे मी. माझं एवढं बोलणं ऐकून साहेबांनी खूप कौतुकानं माझ्याकडे पाहिलं. त्यावेळेस त्यांच्या रमाच्या या जीवाचं सोनं सोनं झालं बघा. कधी नव्हे तो साहेबांजवळ मी एक हट्ट धरला, पंढरपूरला जाऊन सावळ्या विठोबाचे दर्शन घेण्याचा. साहेबांना सांगितलं मी तसं, पण साहेब चिडले माझ्यावर. मला म्हणाले, अगं देव देव करत दगडात देव शोधत बसली आहेस? मला सांग, जो देव आपल्या पायरीपर्यंत आलेल्या भक्ताला दूर लोटतो, जो देव भक्ता भक्तामध्ये भेद करतो, त्याला तू देव म्हणतेस? अगं रामू, देव असतो आपल्या मनात, आपल्या हृदयात. आपल्या मनातला हृदयातला देव आपल्याला ओळखायचा असतो. आणि रामू, तू घाबरू नकोस. अगं आपण असा पंढरपूर निर्माण करू जिथून कुणालाही देव दर्शनाशिवाय परत जाता येणार नाही. आपण असा देव शोधून काढू जो भक्ता भक्तांमध्ये भेद करणार नाही. साहेब आपल्या रामूसाठी एक वेगळं पंढरपूर निर्माण करणार. हे ऐकून खूप आनंद झाला मला. तेव्हा खरंच असं वाटलं, अरे
माझा देव तरी इथेच बसलाय जिता जागता. त्याला सोडून मी काय इतरत्र देव शोधू. त्याच वेळी डोक्यातून सावळा विठोबा कायमचा काढून टाकला. साहेबांना न लंडनला जायचे होते, तेव्हा त्यांनी मला धारवडला बोलवून घेतले. धारवडला साहेबांनी वसतिगृह काढलं होतं. 5-25 मुलं होती तिथं शिकायला. साहेब धारवडला मला ठेवून निघाले लंडनला. धारवडची हवा मला मानवायला लागली. कुठला तरी सणासुदीचा दिवस होता. वसतिगृहातील मास्तर मला फार चिंतित दिसले, पण त्यांची माझ्याजवळ येऊन बोलायची काही हिंमतच होत नव्हती बहुतेक. मी त्यांना खूप विनवण्या केल्या. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, रमाई, काय करायचं हो आता? 2 दिवसापासून ही मुलं उपाशी पोटी झोपतायत. मी माझ्या परीने सगळे प्रयत्न केले आणि तरीही त्याचा काहीच उपयोग झाला नाही. सरकारची मदत सुद्धा बंद झाली आहे. काय करायचं आता? साहेबही इथे नाहीत. प्रसंग खरोखरच खूप गंभीर होता. साहेब इथे असते तर त्यांनी यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढला असता. मी माझ्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या मास्तरांना, पण त्यांनी त्या घ्यायच्या नाकारल्या. मी कळवळून सांगितले त्यांना, मास्तर, अहो साहेब इथे नाहीत. ते इथे असते तर त्यांनी यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढला असता. पण ते आल्यावर जर त्यांनी मला विचारलं की, रामू, मी बाबासाहेब झालो, तुला साधं रमाई होता आलं नाही का? अहो मास्तर, मी काय उत्तर देणार? मास्तर बांगड्या घेऊन निघून गेले. त्या दिवशी वसतिगृहातील मुलं शांतपणे झोपी गेली. त्या दिवशी खरंच त्यांना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून खाऊ घालण्यात रमाई होण्याचं समाधान मिळालं. साहेब करोडो जनतेच्या समस्या पुढे मांडणारे, मुलखाचे हट्टी होते. ते हट्टाने सत्याची बाजू खंबीरपणे पुढे मांडणारे. त्यातच गांधी बाबांशी त्यांनी लढा पुकारला. गांधी बाबा उपोषणाला बसले. परिस्थिती चिघळतच चालली होती. वसतिगृहात मी धुणं धुवायला बसणार तेच फाटकाजवळ खूप गलका गोंधळ ऐकायला आला. मी हातात काठी घेऊन धुणं धुता धुता जाऊन बघितले फाटकाजवळ. हे काय? 5-50 लोक साहेबांना अपमानजनक शब्द बोलत होते, मानहानी करत होते. मला सहन झाले नाही. हातातली काठी उगारून म्हटले त्यांना, तुम्ही साहेबांना मारण्याची भाषा बोलता? अरे एक जण पुढे या. या हातातल्या काठीने चांगला समाचार घेते तुमचा. अरे साहेबांच्या केसालाही धक्का लावायची हिम्मत आहे का रे तुमची? हा, या एक जण पुढे या. माझा पदर खोचलेला, हातात धुणं धुवायची काठी, रागाने तांबडा लाल झालेला चेहरा, असा माझा रणरागिणीचा अवतार पाहून ते फाटका जवळ आलेले लोक पळून गेले. साहेबांना महाडला जायचे होते सत्याग्रह करण्यासाठी. मलाही वाटलं आपणही जावं साहेबांबरोबर. साहेब जे जे करतील ते लांबून पाहावं, घडल तेवढी त्यांची सेवा करावी. पण साहेब मला चुकवून एकटेच निघून गेले. त्यावेळेस मात्र
मला खूप दुःख झालं. आणि तेवढ्यातच तो प्रसंग घडला. काय गुन्हा केला होता हो साहेबांनी? करोडो जनतेचे, दीन दलित बांधवांचे हितच पाहत होते ना ते. तरीही मारेकरी पाठवले साहेबांना मारायला. त्यांचा खून करायला. माझ्या डोळ्यात देखत मी साहेबांचा खून झालेला पाहणार होते. मला ती कल्पना सहन झाली नाही. मी घेरी येऊन पडले. साहेबांच्या जीवावरचं ते संकट टळलं केवळ त्यांच्या अक्कल हुशारीने. अंगावर धावून आलेल्या मारेकऱ्यांना साहेबांनी विचारलं, बाबांनो, या रायगडाचे रक्षण करतो तो रायनाथ, तोही अस्पृश्य. त्याच्या राहण्याने तुमचा रायगड बाटत नाही. तो मी राहिलो तर तुमचा रायगड बाटतो. साहेबांचे हे अक्कल हुशारीचे बोलणे ऐकून अंगावर धावून आलेल्या मारेकऱ्यांनी माना खाली घातल्या. पण मला मात्र आता त्यांच्या जीवाची खात्री वाटत नव्हती. मी माझे डोळे मिटून घेतले. डोळे उघडून पाहिले तर माझं डोकं साहेबांच्या मांडीवर. त्यांच्या त्या राजबिंड्या रूपावर मला माझ्या विषयीचं दाटून आलेलं प्रेम दिसलं. वाटलं तो क्षण घट्ट धरून ठेवावा, सोडूच नाही. कारण या रमाच्या संघर्ष सूची मधला तो सगळ्यात आनंदाचा क्षण. माझं डोकं साहेबांच्या मांडीवर. पण मला त्यांच्या त्या राजभिंड्या रूपावरचं अमाप दुःख, त्यांचे ते लाख मोलाचे अश्रू नाही पावल्या गेले. मी माझे डोळे मिटून घेतले. मला ठाऊक होतं, माझं साहेबांच्या जीवनातून निघून जाणं म्हणजे सूर्याच्या वलयातून प्रकाशाचं निघून जाणं. माझं रमाचं साहेबांच्या जीवनातून निघून जाणं म्हणजे समुद्रातून पाण्याचं निघून जाणं. रमाचं साहेबांच्या जीवनातून निघून जाणं म्हणजे प्रतिमेनं सावलीची साथ सोडणं. आमचं नातं हे असंच बघा, प्रतिमा आणि सावलीचं, एकमेकांना कधी न सोडणार. तरीही मी माझे डोळे मिटून घेतले, कायमचे मिटून घेतले. लोकडे धन्यवाद. यानंतर लागलीच वय मी सावित्री बोलतो सुरू करतो.